केलं जाते या प्रतिक्रिया येत आहेत आणि मयूरजी यांनी सुद्धा शिवनेरी चषकाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेत। मयूर धन्यवाद तुमचं। पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतो टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय। अप्रतिम गुड डिलिव्हरी ही धनंजय देवनेची ताकद आपल्याला पाहायला मिळते। मयूर मात्र यांचा विचार केला तर कामांच्या मैदानात नेहमी समालोचनाची संधी प्राप्त करून देतात। मिलिंद घरत असतील जे पाहायला मिळतात आणि त्यांचे संपूर्ण आणि खास करून शाहिद अन्सारी जे आपल्याला पाहायला मिळतात त्यांची सुद्धा मोठी स्पर्धा असते आणि ते इन्व्हाइट करत असतात। त्या सर्व आयोजकांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। सामन्याकडे वळणार आहोत। पहिला चेंडू धनंजय देवनेच्या हातखंडामधून डॉट येतोय आणि यावेळेला प्रशांत याच्यावर प्रेशराइज। यावेळेला पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळला गेला। सरळ चेंडू निघून जाईल खुशी 11 स्टँडच्या दिशेने। चेंडू सीमारेषा पार वेलकम बाउंड्री चौकार प्रशांतच्या बॅट मधून यावेळेला चौकार येतो। जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा। सुंदर गीत यावेळेला आपण पाहतोय जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 4 2 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळेला ऑफसाइडला जबरदस्त क्लास टायमिंग स्टँड अँड डिलिव्हरी शॉट जबरदस्त टायमिंग यावेळेला पाहायला मिळालं। दर्जेदार फटका 6 धावा वॉड शॉट। म्हणूनच प्रमोदजी महाराष्ट्र हा आपला मायभूमी आहे असं मला काही हरकत नाही। 109 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र याची आपण बघतोय निर्मिती झाली 1 मे 1960 साली आणि सुंदर असं गीत राजा बडे लिखित आणि श्रीनिवास कळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शाहीर साबळे यांच्या गोड आवाजामध्ये कणकणीत आवाजामध्ये गायलेलं हे सुंदर गीत नुकताच आमचे डीजे मास्टर सुभाष कदम यांनी इथे पेश केलंय। नक्कीच खूप कलाकारांचं महाराष्ट्र हे पूर्ण आपल्याला पाहायला मिळतं आणि खरोखरच त्या सर्व हुतात्म्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय। पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला प्रशांतचा हा मिस टायमिंग स्ट्रोक होता मात्र वेगाने क्षेत्ररक्षक अतुल पुढे सरसावतोय। तत्पूर्वी एकच धाव अर्जित केली जाते। अंडर 23 चा हा खेळाडू आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारचं आक्रमकतेने मात्र फलंदाजी करण्यासाठी त्याची फलंदाजी नेहमीच आपल्याला तत्पर पाहायला मिळते। धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा। संदीप बोईर खार्डीवरून सुद्धा एक समालोचक आहेत आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात। कालच्या दिवसात नितीन पाटील जे आयोजक आहेत कोस्माई चषकाचे सूत्रधार त्यांनी सांगितलं अपकमिंग टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल खार्डीच्या मैदानात। श्री जर आपण पाहिलं कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यावेळेला ऑफ साइडला फटका चांगला आहे चिप शॉट पाहायला मिळाला। अतुल मात्र यावेळेला वेगाने आले होते अति घाई संकटात नाही चेंडू सीमारेषा पार चौकार। धावांची गती जर आपण पाहिली तर 15 रन्स 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात। सुरेख जयराजच्या बॅटमधून यावेळेला चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला। गुड शॉट सुपर टायमिंग यावेळेला आपण पाहतोय जयराजच्या बॅटमधून। पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय दवने यावेळेला खाली राहिला होता चेंडू सबमारिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली खालून निघून जातोय। निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या पहिल्या षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा। एका साईडला प्रशांतने आक्रमकता यावेळेला दाखवले 11 धावांचा खेळ करतोय तर एका साईडला जयराज आपल्या ओपनिंग बॅट्समन म्हणून चौकाराने यावेळेला स्वागत केलं गेलं आणि पहिला षटक या ठिकाणी पहिलं षटक कंप्लीट झालं आणि धावसंख्या 15 धावा। आज लेफ्ट हँडेड बॅट्समन जर आपण पाहिला तर दक्षिण आफ्रिका संघाचा 1992 मध्ये ज्याचा जन्म झाला क्विंटन डिकॉक या खेळाडूचा मात्र जन्मदिवस एक बेस्ट विकेट कीपर अँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आज त्या खेळाडूचा जन्मदिवस आपण पाहतो आणि आपला भारतीय संघ सुद्धा दाखल कालच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळाला आणि बायो बबल मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो संघ आहे कारण आपण पाहतो की पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं ओमिक्रॉन नावाचा मात्र आपण विषाणू पुन्हा एकदा आपण पाहतोय परंतु हा महाराष्ट्रात पूर्णपणे पसरणार नाहीये याची दक्षता पूर्णपणे घेतली जाते असं म्हणायला हरकत नाहीये। धावसंख्या 15 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतात। आज जे दुरावले गेलेत आपल्यापासून खूप नातलगांपासून आपण पाहतो मित्रपरिवारांपासून जे काही दुरावले गेले स्वर्गवासी झाले ते कोरोनाच्या काळामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल।
अतुलचा हा पहिला चेंडू आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला प्रशांतच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. धनंजय दवणे त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद अतुलला मिळते या ठिकाणी पहिली सफलता आणि झाईच्या संघामध्ये पहिला धक्का. खूप सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहतोय. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा. विराथन बुद्रुक ही स्पर्धा गेल्या वर्षात आपण पाहिली होती. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने आक्रमकता दाखवली आणि पहिलं पारितोषिक पटकावलं. लाख मुलाच्या या स्पर्धेमध्ये हरीश्वर पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने तो संघ सुद्धा या ठिकाणी उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल यात काही तीळ मात्र शंका नाहीये. आमचे लाडके प्रेक्षक राजे प्रत्येक स्टँड मध्ये या ठिकाणी सावलीचा आसरा असणारे स्टँड त्या ठिकाणी मात्र सुंदररित्या विसावा घेत आहेत आणि त्या स्टँड मधून मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड. पुन्हा एकदा शुभेच्छा आलेत समीर राऊत मालजीपाडा वसेकडून, यांच्याकडून शुभेच्छा आलेत या स्पर्धेकरता. समीरजी राऊत लाख लाख शुभेच्छा तुम्ही इथे दिलेत आणि आपलं लाख लाख धन्यवाद. नक्कीच यावेळेला आपण पाहतोय वन बाउन्स चौकार, 4 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या 15 धावा. म्हणजे ही स्पर्धा जर आपण धावसंख्या 4 ने क्षमस्व 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. कुणाल भोईर यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. आज खूप आपण पाहू शकतायत ही स्पर्धा मात्र आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरापर्यंत पोहोचवते. ते मात्र पाटील नेटवर्कचं खूप खूप धन्यवाद. ऑन साइडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जाडू मात्र पुढे सरसावतोय. जयराजच्या बॅट मधून 2 धावा येत आहेत. धनंजय नाईक एका साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 21 धावा, 21 रन, 3 चेंडूचा खेळ झालाय. मालजीपाडा येथून समीर राऊत एक बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रजनी क्रिकेट स्पर्धा 26 जानेवारी पासून आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन, एक मोठी स्पर्धा, दिवस रात्र ही स्पर्धा पाहायला मिळेल. ऑन साइडला यावेळेला मात्र ऑन साइडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार, चौकार, गुड शॉट, सुपर प्लॅनिंग. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. हेमकांत भोईर चपाती या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले, वेलकम हेमकांतजी भोईर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सातपाटी गावातील एक सुपुत्र आणि अनमोल रत्न यावेळेला पाहायला मिळते. ब्रँड ऑफ सातपाटी, धावसंख्या 25. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट उजव्या हाताने अतुल. यावेळेला ऑफ साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे. जयराजची ही ताकद आहे, कारण मी या खेळाडूला शेवटच्या मैदानात आक्रमकता सिद्ध करताना पाहिलं होतं. तोच रिदम, तोच परफॉर्मन्स आणि तोच क्लास घेऊन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा, गुड शॉट. धावसंख्या 29, 29 धावा, 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना धावांची गती जाऊन पोहोचते 29. रवींद्र भालेकर यांच्याकडून सुद्धा मात्र आपण पाहतोय शुभेच्छा आलेल्या आहेत. भिवंडीवरून खास करून या स्पर्धेला आपण पाहतोय ते पाहतायत घर बसल्या. पारिवली यावेळेला ऑन साइडला बॅटचा टो लागला गेला होता. इनटू द गॅप मध्ये महेश राऊतला क्लिअर करून चेंडू 1 बाउन्स, चौकार. देत दनादन फलंदाजी आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी, एंटरटेनमेंट या ठिकाणी केलं जाईल. जेवढे षटकार चौकार स्टेडियमवर आपण पाहत नाहीत तेवढे मात्र या शिवनेरीच्या ऐतिहासिक मैदानात, मानव परिसर मैदान म्हणून ज्या मैदानाचा उल्लेख केला जातो, विराथन बुद्रुक नांदगडी, मात्र आपण पाहू शकतात हे मैदान आहे ऐतिहासिक पालघर जिल्ह्यामधलं आणि याच मैदानात क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं या गावाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 33 रन्स, 33 धावा, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 16.50 ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021 हे शानदार आयोजन
प्रथम फलंदाजी करताना झाई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 33 धावा 33 रन्स. षटक क्रमांक 2 यावेळेला मात्र आपण पाहतो कंप्लीट झालेत आणि 16.50च्या सरासरीने 33 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. धनंजय दवणे यावेळेला धनंजय नाईक खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरळ चेंडू मात्र महेश राऊत गोरूच्या हातामध्ये निघून जातोय. एक्सपिरियन्स खेळाडू किरण जाधव ऑन फील्ड सिली मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांच्यामुळे आज आम्ही तारापूर आणि बोईसरचं मात्र जरूर जे मैदानं पाहिली ती मात्र त्यांच्याचमुळे यतीन जाधव, किरण जाधव आणि तारापूरच्या संपूर्ण टीमचं मी हृदयापासून अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने ही धनंजय दवणेची ताकद आहे. ज्या पद्धतीने आर्म ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळते, रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते आणि कूल माइंड मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंप वरून ऑफ स्टंपला चेंडू पिच होतोय. याला म्हणतात ब्युटीजो ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे चेंडू यावेळेला हाताळले गेलेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न किरण जाधव, ज्यांचा मी उल्लेख केला होता. यावेळेला सिली मिड ऑफला कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. DJ Natty. चला यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. नयन किने आम्हाला दर्शवतील की कंटिन्यूस आपण पालघर डहाणू खेळवणार आहोत. यस, उमरोळी वर्सेस एकविरा स्पोर्ट्स सातपाडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस होण्यासाठी या. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. शिवनेरी चषक 2021च्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम, क्या बात आहे, सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग यावेळेला आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. रॉयल कारभार महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सुद्धा या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. संस्थापक अध्यक्ष सागर घुले पाटील यांच्याकडून शुभेच्छा येत आहे. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेला आहे. चेंडू निघून जातोय भरपूर उंचीवर आणि अक्षय आरेकर अर्थातच टायगर या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. भरपूर ज्याच्या खात्यामध्ये बेस्ट फिल्डरचे अवॉर्ड आपल्याला पाहायला मिळतात असा खेळाडू मात्र अक्षय आरेकर टायगर या नावाने ओळखला जातो. गुड कॅच, फलंदाज बाद, खेळी संपुष्टात येते ती मात्र यावेळेला आपण पाहतोय जयराज या खेळाडूची. बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीक्षा ओपी यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जय पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा इम्कान भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आणि यावेळेला विकेट मेडन ओव्हर, काय जबरदस्त गोलंदाजी केले. अप्रतिम धनंजय दवणे, मॅग्निफिसंट बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू काय असते विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळाला आणि सुरेख पद्धतीने गोलंदाजीचं वर्णन या ठिकाणी करता येईल. पहिले 2 चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर गडी बाद आणि 6वा चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने मात्र यावेळेला विश्लेषण पाहायला मिळतं. धनंजय दवणे आपल्या फिंगरचा परिपूर्ण उपयोग केला आणि अनेक फलंदाजांना, ज्यांनी मात्र भल्या भल्या फलंदाजांना नच बलीचा रस्ता दाखवलाय, अशा प्रकारचा यावेळेला धनंजय दवणेने आक्रमकता दाखवली. सुपर बॉलिंग. धावसंख्या 33 रन्स, 33 धावा, 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि झाई हा संघ आपण पाहतोय. सातपाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. मी उमरोळी संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की प्लीज आपण या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्रणय पाटील जर आले असतील तर आपण यायचं. यावेळेला मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल धनंजय दवणेच्या हातामध्ये. ऍक्युरेट फेकी केली जाते. तत्पूर्वी एकच धाव मिळेल या ठिकाणी
योगेशला जाडू त्या ठिकाणी आपण पाहतोय मनोज राऊत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 धावा. कसाईटला यष्टीरक्षक त्याचेच बंधू पाहायला मिळत आहेत महेश राऊत. या दोन्ही खेळाडूने मात्र भंडारी समाजाकडून खेळताना खूप चांगल्या प्रकारचं त्या क्रिकेटच्या माध्यमातून थैंबाण घातलं गेलंय आणि आज तारापूर संघातून बिलॉंग करतात. अप्रतिम. पंचांकडे दात मागितली गेली होती परंतु पंच यावेळेला सक्षम त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. करुणाकर कोटियानसर. धावांची गती फलकावर 34. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर उमरोळी संघ या ठिकाणी दाखल झाला असेल तर रिपोर्टिंग करा प्लीज लवकरात लवकर. ऑफ साईडला किरण जाधव यांना स्पर्श करून चेंडू निघून जातो वेगाने. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता बंटी कुंभार यांच्या स्वागतासाठी चौकार. तर 38 धावा. उमरोळी संघाचा कर्णधार सुद्धा यावेळेला सुशांत पुढे येताना पाहायला मिळतोय. वेलकम सुशांत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड. खोलवट चेंडू होता. एका हाताने चेंडूला स्टॉप केला जातोय परंतु संकल्प त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा माघारी परतवतोय तो योगेश हा फलंदाज. षटक क्रमांक 4 आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 38. धनित राऊत या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑन साइडला घुटना टेक सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. अप्रतिम यावेळेला फटका पाहायला मिळाला. 6 धावा. जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीवनाहून वेड्या परी. तर धावांची गती 44 धावा या वेळेला पाहायला मिळत आहेत. 44 रन्स. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर यावेळेला पाहायला मिळाला आणि तुषार किणी कोणतीही चूक करत नाहीयेत त्या ठिकाणी. पंचांच्या भूमिकेत कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं होतं रितेश किनी यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दाखवलं त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त संकल्पच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. एंड ऑफ दी ओव्हर. 4 षटक आणि 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर झाई संघ जाऊन पोहोचतोय 51 या धावसंख्येवर. 51 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. गुड शॉट. DJ Nadu, 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 Nadu. थँक्यू सुभाषजी कदम. या षटकाराने मात्र हितेश दवणे यांचं स्वागत केलं जातं. एक आक्रमकतेचा सितारा योगेशजी पागदरे यांचं स्वागत केलं जातं. तदनंतर कुणाल तामोरे यांचं स्वागत केलं जातं. गौतम अक्रे यांचं स्वागत केलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय हे दांडीचे ब्रँड ऑफ दांडीचे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर 51 रन्स 51 धावा. काल आक्रमकता दाखवली. 85 धावांची विध्वंसक खेळी पाहायला मिळाली होती. किरण जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येईल. आपण पाहतो पहिला चेंडू स्लोवर 1 चेंडू फेकण्याचा इरादा होता. त्या ठिकाणी आपण पाहतो पिच सुद्धा झाला होता आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला जी मार्किंग केले त्याच्या आतून मात्र चेंडू गेला असावा आणि योगेश यांना असं वाटलं की मात्र यावेळेला वाईट येईल. धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 52 धावा. 52 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. थर्ड अंपायर नाहीये या चेंडूंसाठी. जे ऑन फील्ड पंच देतील ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 52 धावा. 5वं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. शिवनेरी चषक 2021चा आजचा 3रा दिवस हा या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेचं आपण पाहू शकतायत. चांगलं स्टँड्स. आमचे लाडके प्रेक्षक राजे. अप्रतिम. यावेळेला चेंज ऑफ पेस लेग ब्रेक चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदर मी किरण जाधव यांना पाहिलंय की फास्ट गोलंदाजी करत होते परंतु सुधारणा केले आणि यावेळेला मात्र आपण पाहतो की फलंदाजांचा मनकवडा ओळखतायत. ही खूप महत्वाची भूमिका आहे. यावेळेला पहिला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. तुषार किनी वळतात. वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 53 रन्स 53 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2. झाई हा संघ आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहिती आहे हा डहाणू विभागातून हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू होता मात्र मिस टायमिंग झालाय आणि यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना 53 या धावसंख्येवर झटका. यावेळेला मात्र धक्का बसतोय तो 4था फलंदाज.
थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. किरण जाधव कमबॅक करत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश पाहायला मिळतोय. अक्षय पाटील आमच्या समोर जोडले गेलेत. विनोदजी पाटील कुणबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. रुपेश भुईर असतील, योगेश धानमेर असतील. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे, उत्तुंग फटका अतुलला. मात्र यावेळेला डिस्टन्स हा क्लिअर केला जातोय. व्ही फॅक्टर मध्ये, व्ही शेप मध्ये खेळला गेला. 6 धावा. एकूण 60 धावा फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख, घुटना टेक, सिक्सर देख. क्लेन मॅक्सवेल एपी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता. जर आपण पाहिले तर धावसंख्या फलकावर 65 रन्स, 65 धावा. काही धमाकेदार फलंदाजी, झंझावती झुंजार खेळी. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे, परंतु अतुलच्या हातामध्ये हा चेंडू मात्र विसावला गेलाय. गुड कॅच. आणि यावेळेला मात्र षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो जवळजवळ 5 कंप्लीट झालेत आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 65, 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्यान गोली कदल जाऊ बाजारी. DJ for exclusive. DJ for exclusive. DJ for exclusive. DJ Contact. DJ Contact. DJ थँक्यू डीजे. टॉस आता आम्ही करणार आहोत उमरोळी विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स सातपाटी या 2 संघादरम्यान होणारा मॅच असेल. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय बाळाराम किनी साहेबांना, ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. बाळाराम किनी साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. त्यांना मी नम्र विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. सुमित एकविरा स्पोर्ट्स सातपाटी संघाचा संघनायक आहेत आणि दुसऱ्या बाजूला सुशांत. तर बाळाराम किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहेत. कॉलिंग करतायत सुशांत. सुमित कॉलिंग करतायत, जे उमरोळी संघाचे संघनायक आहेत, सातपाडी संघाचे संघनायक आहेत, ते कॉलिंग करतायत. येस, दोघांमध्ये शंका होती, म्हणजे याचाच अर्थ आता इथे टॉस केला जातोय. बाळाराम किनी साहेबांच्या शुभ हस्ते छापा असा आवाज दिलाय सातपाटी संघाच्या कॅप्टनने. पुन्हा एकदा थोडंसं शंकेचं निवारण केलं जातंय. टॉस करूया आपण. बाळाराम किनी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पुन्हा एकदा काटा आलाय, म्हणजेच काटा काढण्याच्या इराद्याने आता दोन्ही संघ उतरतील. मी मान्यवरांना विनंती करतो, सरजी प्लीज आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरचा. एका बाजूला उमरोळी संघाचे संघनायक सुशांत आहेत, ज्याने टॉस जिंकलाय. सुशांत, 5 षटकांचा मॅच होतोय. खूप सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आहे शिवनेरी चषकाची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळते कर्णधार पदाची. टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. समोरच्या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुमित, तुम्ही जर आता टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचा पण फिल्डिंग करण्याचा हे होतं, ट्राय होतं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, म्हणून जे येईल ते ॲक्सेप्ट करावं लागतं आणि बेस्ट करावं लागतं, 100% द्यावा लागतो. म्हणून आम्ही नक्कीच चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. निश्चितच सुशांत, जर तुम्ही आता फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल, आणि त्याकरता तुमच्या संघात असलेले कोणते चांगले मोहरे आहेत जे गोलंदाजी अचूक करतील,
आणि त्या संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखतील? धनीत राऊत आहे, कल्पेश दादा आहे, अजून सचिन आहे. मनामध्ये काही टार्गेट सेट केलंय की अमुक अमुक लक्ष जे आहे त्याच लक्ष्यापर्यंत रोखायला हवं समोरच्या संघाला, कारण त्या संघामध्ये चांगले फलंदाज आहेत? 50 ते 60. 50 ते 60. समोरच्या कर्णधारांनी प्रतिक्रिया दिल्यात सुशांत यांनी की 50 ते 60 धावसंख्येपर्यंत आम्ही रोखू. तर तुमचा काय प्रयास असेल? 5 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल माराल? आणि तुमच्या संघाद्वारे पहिले 4 फलंदाज कोण असतील जे सातत्याने चांगलं कामगिरी करतायत, परफॉर्मन्स देत आहेत? विकेटबद्दल म्हटलं तर विकेट चांगले आहे, बॉल खूप ट्रॅव्हल होतोय बाहेर. तर असं काही टार्गेट नाही आहे की आम्ही इथपर्यंतच धावा बनवू, कारण की जितक्या जास्त, कारण की चेसला चांगला इथे स्कोअर जास्त होतोय. बॅटिंग विकेट आहे, पाटा विकेट आहे. तर जितकं जास्त स्कोअर करता येईल तितकं जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. आणि आहेत चांगले, भावेश आहे, हेमकान भाऊ आहे, प्रियेश आहे, सिद्धार्थ आहे, असे चांगले बॅट्समन आहेत जे नक्कीच मोठ्या धावसंख्येवरती मजल मारतील. इकडचं वातावरण आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं तुम्हा दोघांना? खूपच चांगलं वाटतं, कारण की ग्रीन आउटफील्ड पण नॉर्मली ग्रीन आहे, चांगलं आउटफील्ड आहे, फास्ट आउटफील्ड आहे आणि पूर्ण ग्रीन याच्यामध्ये खेळताना खूप चांगलं वाटतं. चांगलं वातावरण आहे, चांगलं आयोजन नियोजन आहे. थँक्यू. तुम्हाला दोघांनाही हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचच्या निमित्तानं. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, उमरोळी संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते ते एकविरा स्पोर्ट्स सातपाटी या संघाला. होणारा पुढील मॅच असेल थेट आम्ही घेऊन जातो तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच. पहिला चेंडूवर मात्र यावेळेला सफलता आणि महेश राऊत गोरू यावेळेला आपण पाहतो डकवर फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धनंजय नाईकला मात्र पहिली सफलता या ठिकाणी मिळते. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. 66 धावांचं एकंदरीत लक्ष समोर ठेवलं गेलंय. एक माफक नाहीये, फायटिंग टोटल आहे, लढण्याची क्षमता असणारे दोन्ही मात्र संघ आपण पाहतोय बलाढ्य नामांकित दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला निलेश फायटर खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा मात्र डंका वाजलेला आहे आणि जाहीर संघ मात्र या सफळ विभागामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमतः त्यांचं आगमन यावेळेला पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. तो आपण पाहतो क्षेत्ररक्षक भालू मात्र अप्रतिम गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकलात अक्षय आरेकर. अक्षय एका साईडला आपण पाहतोय तर निकनेम पेटनेम खूप लक्षात राहतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 0. पहिल्या चेंडूवर मात्र आज निराश केलं ते गुरुने, कारण पॉवर प्लेचं खूप चांगले टायमिंग या खेळाडूकडे आहेत. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. खर्डीवरून विनायक भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. विनायक भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. या क्रिकेट दर्दी आहेत खर्डी गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व. भरपूर मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेला पाहिला किरण जाधव सोडणार नाहीयेत या चेंडूला. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि अखूट टप्प्याच्या चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत चौकार. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4. या धावसंख्येवर 4 रन्स. निरंजन पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी उपस्थित होताना या अगोदर स्वप्नील यांना आपण पाहिलं, त्या अगोदर प्रितेश गिनी यांना आपण पाहिलं होतं, त्या अगोदर सुमित यांना सुद्धा आपण पाहिलं होतं. पण जे गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला होता. धनंजयचा मात्र दुसरा चेंडू उसळी घेणारा होता. कदाचित बाउन्स करण्याच्या प्रयत्नात होता गोलंदाज, परंतु बाउन्स अपेक्षित झाला नाही. यावेळेला पाहतोय पुन्हा एकदा मात्र कदाचित यावेळेला वाईट आहे की बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय. पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवतील यात काही शंका नाहीये. आणि यावेळेला बॅटची एज शेवटच्या मोमेंटला लागले गेले होते, किरण जाधवला समजलं नाही. आणि यावेळेला मात्र पंचांची शार्प नजर होती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. या धावसंख्येवर या आपण जाऊया सुभाष कदम यांच्याकडे.
चेंडूचा खेळ झालाय. समोरच नयन किनी पाहायला मिळतात. निलेश किनी हे ऑर्गनायझरच्या भूमिकेत, आज अनिल किनी यांच्या उपस्थिती मात्र पाहायला मिळत नाहीये, परंतु हे सर्व कव्हर करत असताना आपण पाहू शकतायत हे आयोजक आहेत आणि खरोखरच या आयोजकांना जितकं मात्र त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय शिवनेरी चषक 2021 ने. यावेळेला मात्र फटका चांगला आहे, टक्कन आवाज आलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होईल. वन बाउन्सने चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. वन बाउन्स चौकार, वेलकम बाउंड्री, 4 धावा. थँक्यू डीजे. 12 धावा फलकावर, 4 चेंडूचा खेळ झालाय. लगातार 3 चेंडूवर 3 चौकार खणखणीत यावेळेला सुरुवात होत असताना आपण पाहतो. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात या ठिकाणी करून दिली गेली. यावेळेला पाहिला न्याळला हा चेंडू मात्र सरळ सोडून दिला गेला होता आणि पंच वाईटचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले होतात. पहा, पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर किरण जाधवने कोणतंही प्रेशर घेतलं नाही आणि यावेळेला दबावाला न जुमानता सुपर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतोय. शरीरावर चेंडू आदळला गेला होता. टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स मिळाला. उसळी घेणाऱ्या चेंडूला यावेळेला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडू निघून जातोय. फाईन लेग आणि लॉंग स्टॉपच्या अगदी मधोमध चौकार. शॉट ऑफ लेन चेंडूला मात्र कसं खेळावं. लगातार 4 चेंडूवर 4 चौकार. सुपर बॅटिंग ही किरण जाधवची ताकद आहे. सुपर बॅटिंग करत असताना नावाला साजेसा असा खेळ करतोय. खोलवर चेंडू होता. ऑन साईडला मात्र चेंडू यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीच्या मदतीने पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. निलेश फायटर हा संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट. महेंद्र भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सरावली. मी विनंती करेन महेंद्र भोईर आपण व्यासपीठावर या. महेंद्रजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टीम मॅनेजमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांचं नेहमीच लाभतं. मी त्यांना विनंती करेन की व्यासपीठावर यायचंय. अजून एक स्पर्धा आपल्याला आमदार चषक याच मैदानात पाहायला मिळेल. 1,50,000ची स्पर्धा असेल आणि त्याचे सूत्रधार आहेत अल्पेशजी भोईर आणि प्रेझेंट योगेश घरत आणि त्यांची संपूर्ण टीम. 24 ते 28 फेब्रुवारी असा क्रिकेटचा महासंग्राम रंगताना याच मैदानात पाहायला मिळेल. परंतु त्या अगोदर जानेवारीच्या महिन्यामध्ये पहिल्याच नवीन वर्षाची सुरुवात रॉकी ग्रुप चषक आपल्याला पाहायला मिळेल आणि यंदाच्या वर्षात जवळजवळ 8 गट आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि हा रेकॉर्ड बरकरार होतोय रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा. कारण 4 गट पासून सुरुवात झाली होती. ती 5व्या गट पर्यंत, 6व्या गट पर्यंत, 7व्या गट पर्यंत आणि तदनंतर आपण पाहतो 8व्या गट पर्यंत ही एक फेम स्पर्धा येते लवकरच. ऑफसाईडला ड्राईव्ह केला जातोय. हितेश त्या ठिकाणी रितेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एक धाव येते किरण जाधवच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. निरंजन पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 19 धावा. निनाद एका साईडला आपण पाहतोय. खूप चांगली कामगिरी बजावतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम उमरोळी. धावसंख्या फलकावर 19. चांगली मेहनत आयोजकांची आपल्याला पाहायला मिळते. रात्रंदिवस जेवढा वेळ त्यांनी परिवाराला दिला नाही ना, 1.5 ते 2 महिने, तेवढा मात्र या मैदानाला दिला गेला. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद मागितली होती. सबमरिंग डिलिव्हरी होती. चेंडू मात्र यावेळेला पायाला जाऊन चेंडू आदळतोय अक्षय आरेकरच्या. एक धाव अर्जित केली जाते आणि यावेळेला कदाचित लेग बाईज आहे का पंच? यस, लेग बाईज तुषार किनी या ठिकाणी दर्शवत असताना धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु फसेल की काय यावेळेला आपण पाहतोय आणि हा चेंडू सीमारेषा पार षटकारा करिता आपण पाहतोय.
6 धावा. कंट्रोल नव्हतं. क्रिकेटचा 7 शब्दांचा अर्थ लपलेला आहे आणि त्यामध्ये डबल सी येतो ना, तो मात्र कंट्रोल, आणि ते कंट्रोल नियंत्रण नव्हतं. 6 धावा. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. फ्लॅट 6. धनंजय नाईकला मात्र यावेळेला बीट करून निघून जातोय 6 धावांकरता. रितेशला मात्र यावेळेला भरपूर मार मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 32 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. काही जबरदस्त आक्रमकता दाखवले. गोलंदाजांचा कर्दन काळ, विस्फोटक फलंदाजी. गुरु बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आणि यावेळेला किरण जाधव हे मात्र रिस्पॉन्सिबिलिटी जाणण्यामध्ये माहिर आहेत. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं? मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम जागा करत नाही तर आपली जबाबदारी जागी करते. आणि ती जबाबदारी जेव्हा जेव्हा येते ना, तेव्हा मात्र खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये तत्पर असतो. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते फलकावर 32 धावा, 32 रन्स. मॅग्निफिसंट इनिंग. ऑफ साइडला फटका चांगला आहे. चिप शॉट पाहायला मिळतो इनफिल्डच्या वरून. किरण जाधव नावाचं वादळ घुंगावलंय. ब्रँड ऑफ तारापूर. 4 धावा. वैयक्तिक 34 धावा. जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. थँक्यू सुभाषजी. तर 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 36, ज्यामध्ये सिंहाचा वाटा. 1 मॅन आर्मी. 36 धावा, 30 धावांचं लक्ष असेल. 1 मॅन शो अशी खेळी करत असताना पाहायला मिळतोय. ऑफ साइडला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावायची याचं परिपूर्ण ज्ञात असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एंड ऑफ द ओव्हर. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मात्र फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय. निलेश फायटर तारापूरचा संघ पाहायला मिळतोय. तर एका साइडला झाई हा डहाणू विभागातील एक नामवंत संघ पाहायला मिळतोय आणि त्याला 2 हात करताना 66 धावांचा पाठलाग करताना मात्र यावेळेला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळणारा फलंदाज अर्थातच ब्रँड ऑफ तारापूर किरण जाधव यावेळेला मात्र जाऊन पोहोचतोय 38 वर आणि संघाला घेऊन जातोय 40 या धावसंख्येवर. ग्रेट बॅटिंग. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 च्या सरासरीने 40 धावा. चाळीस 40 रन्स 18 चेंडू विजयासाठी. आता मात्र 26 धावा. एक सामन्याचं समीकरण सोपं करून ठेवलं गेलंय. आज यतीन जाधव नाही आहेत तरी सुद्धा मात्र किरण जाधव परिपूर्ण मात्र धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज बंटी तांबोरे नाही आहेत परंतु चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेलाय. अशा पद्धतीने मात्र कित्येक खेळाडू आज तारापूर संघात अवेलेबल नाही आहेत परंतु चांगल्या प्रकारचा खेळ साकारलाय. ऑन साइडला आपण पाहतो फटका चांगला आहे परंतु या वेळेला आपण पाहू शकतात अक्षय आरेकर टायगर्स मात्र या वेळेला आपण पाहतो बॅक टू द डगआउट. इथे कमबॅक करण्याची संधी आहे. झाई संघाला जर एकदा का रिदम मिळाला तर जरूर या ठिकाणी कमबॅक करतील यात काही तीळ मात्र शंका नाहीये कारण नाण्याच्या 2 बाजू आहेत. या आपण ऐकूया या विकेटच्या निमित्ताने एक सुमधुर संगीत. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 40 धावा. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय नवीन फलंदाज मिस्टर मनोज राऊत अर्थातच जाडू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. स्ट्रॅटेजी काय असेल, गेम प्लॅनिंग काय असेल तर किरण जाधव जसं म्हटलं होतं ना की महाभारतात
अर्जुनाला त्याच्या गुरुने सांगितलं होतं की फक्त माशाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित कर आणि त्यांनी साध्य केलं होतं. तसंच इथे टीम मिटिंग घेतल्यानंतर मात्र किरण जाधव याच्या फलंदाजीवर त्यांचा निशाणा असेल. इथे मात्र किरण जाधव बाद झाला, बॅकबोन जर बाद झाला तर कदाचित सामन्यामध्ये पलटवार करण्याची यावेळेला संधी चालून येईल. धावांची गती जर आपण पाहिली तर 40 धावा 40 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. रवींद्र भडंगे, गावदेवी शेवतेचे मात्र आयोजक आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी शिवनेरी चषकाला आयोजकांचं लाख लाख आभार मानलेत आणि खूप चांगली स्पर्धा आहे असं त्यांनी टायटल दिलेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. अर्जुन पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा अविनाश किनी यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती फलकावर 40 रन्स ऑन दी बोर्ड. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतो. सरळ चेंडू मात्र योगेशच्या हातामध्ये निघून जातोय. जो यष्टीरक्षकाची भूमिका जर आपण पाहिलं तर योगेश आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 40. कमबॅक करतायत गोलंदाज संतोष. यावेळेला मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र थोडस लेझी क्रिकेट. ऐन वेळेला चेंडूने दगा दिला, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 44 या धावसंख्येवर. लक फॅक्टर याला म्हणतात. 99% मेहनत घ्या मैदानाच्या आतमध्ये आणि 1% देवावर सोडा, अर्थातच लक फॅक्टर 100% होतात. म्हणून म्हणतात ना, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. ऑन साइडला जबरदस्त प्रहार केलाय, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षकाला क्लिअर करेल का? यस. सरळ चेंडू मात्र यावेळेला राजू कॅटरर्स च्या स्टँड मध्ये सलामी देताना राजू यांना धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत तब्बल निरंजन पाटील निनाद आम्हाला दर्शवत आहेत की 50 धावा. विजयासाठी आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडू मध्ये निलेश फायटर तारापूर संघाला 16 धावांचं लक्ष. ऑन साइडला या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे कला कौशल्य आणि कसब आहे, जबरदस्त टॅलेंट भरभरून मात्र यावेळेला पाहायला मिळतं. या 6 धावा येत आहेत आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 56. विजयासाठी 10 धावांचं लक्ष असेल. शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 56 रन ऑन द बोर्ड लागले जातात. बॅटची हेज बाहेर जाणाऱ्या चेंडूवर यावेळेला छेडछाणी केली आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना कालच्या दिवसात बंटी यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोखा केला होता. प्रणय पाटील मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात त्याचे साथीदार. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतमध्ये जाताना अतुलची खेळी मला आठवते. YMCA एक मैदान होतं, यंगस्टार माणिकपूर कॅथलिक असोसिएशनचं मैदान माणिकपूरचं, जे पार्वती क्रॉस जवळ आहे. आणि तिथे मात्र अतुलने काही जबरदस्त खेळ केला होता. जो मात्र स्पर्धा पाहायला मिळाली होती. कुलदीप लोपिस यांची ती स्पर्धा होती आणि दीपू पाटेकर यांनी समालोचनाची संधी प्राप्त केली होती. वेलकम मंगेश कुरळे, चिराग केने या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम चिराग, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि भरत चिखलीकर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जयराज एक अष्टपैलू नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 56, 10 धावांचं लक्ष आहे. यावेळेला पाहिलं न्यायाला खूपच बाहेर होता. तुषार किनी यावेळेला वळतात, वाईटचा इशारा. तुषार यांचं सुद्धा मी कौतुक करेन. खूप चांगलं मॅनेजमेंट त्यांच्याद्वारे. विनायक किनी असतील, नयन किनी असतील, बबलू किनी असतील, अनिलजी किनी हे सूत्रधार आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचे संपूर्ण निलेश किनी असतील, ही संपूर्ण जी टीम आहे त्यांनी मात्र खूप मेहनत घेतले. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाहीये. चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. चेंडू मात्र यावेळेला डीप बॅकफुट पॉइंटला फार वेगाने निघून जातोय. चेंडू स्टॉप होईल का पाहायचा आहे. तत्पूर्वी 2 धावा. कारण रावरे वामन या ठिकाणी उपस्थित होताना जॉन्टी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले, मॅन फ्रॉम चिंचणी, जो आर्या 11 चिंचणी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. CRDच्या जागी मात्र आर्या 11 सौजन्य केलं असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 59, 7 धावांचं लक्ष.
स्विचिटचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मात्र चेंडू निघून जाईल स्वीपर कव्हर मध्ये. तत्पूर्वी एकच धाव आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 60. या धावसंख्येवर 6 धावांचं लक्ष आहे. फलंदाज आहे अतुल. त्याने भरणेपाडा केळव्याच्या मैदानात काही जबरदस्त रबर चेंडू मध्ये थैमान घातलं होतं. तोच खेळाडू आपण पाहतोय. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागू नका, पंच ऑलरेडी आहेत. आणि यावेळेला आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर 60 चेंडू फेकून झाले ते 4, 8 चेंडू आणि 6 धावा. यानंतर बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये हा चेंडू आतमध्ये येणारा होता. अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला चेंडूला न्याहाळलं ते जयराज. कला आहे या गोलंदाजाकडे. आपल्या फिंगरचा परिपूर्ण उपयोग करत असताना कमळाकर या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. धनंजय मात्र चेंडूला फील्ड करतायत. एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 61. विजयासाठी 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज असेल. माझ्या देवाचं नाव गाजतंय, गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय, गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय, गड किल्ल्याचे दगडावर. थँक्यू. वेलकम बॅक. 4 षटकांचा खेळ झालाय. चला स्पीडअप करा जरा गेम. विजयासाठी 66 धावांचं लक्ष. 61 धावा फलकावर. 61. 5 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू आणि 5 धावा. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनुराग चव्हाण मात्र या ठिकाणी कॅमेरामॅन लंच नंतर पुन्हा एकदा त्यांच्या जागी जात असताना खूप चांगलं ग्रेट वर्क पाहायला मिळतं. वेलकम जयेश रावरे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. विजयासाठी 6 चेंडू आणि 5 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर मॅजिकल गोलंदाजी केली तर कदाचित येण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतील. आता हवेचा झोप थोडाफार कुठेतरी झळताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गुड डिलिव्हरी. ही मॅजिकल गोलंदाजी करायची आहे. इथे कधी कधी मात्र आपण पाहतो 6 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत. हे आपण पाहिलेलं आहे. 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत. परंतु हर हुंडणारी खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. किरण जाधव सारखे खेळाडू आहेत. वेलकम मयूर तामोरे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला आपण पाहतोय मात्र मुश्किल होईल. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 5 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. क्रिकेटच्या मैदानात आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाची भूमिका असते. कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये, असं हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र वक्तव्य केलं होतं. म्हणतात ना, शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. आणि या अवघ्या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो. परंतु बाळासाहेब लढले म्हणून मुंबई घडली. आणि या मुंबईमध्ये आपण ताठ मानेने जगायला शिकलो. अशा या 2 महापुरुषांना विनम्र अभिवादन. धावसंख्या जर आपण पाहिली, संदीपजी गावंड जॉईन झाले तर वेलकम. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. यानंतर उमरोळी आणि एकविरा स्पोर्ट्स सातपाडी या 2 संघांमध्ये आम्ही समजू शकतो की सामना बॅलन्सिंग आहे. रोमांचक सामना पाहायला मिळतो. परंतु वेळेकडे सुद्धा लक्ष द्या. टाइम खूप महत्वाची भूमिका आहे. दिनेशजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये. दिलीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आउटसाइड द लेग स्टंप, बँक बॅलन्स कमी, उधळण जास्त केली तर बँक बॅलन्स शिल्लक राहणार नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 62 चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये 4 धावा. सुनील म्हस्कर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणि रोहित शिंगाडे यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. मनोज पाटील या ठिकाणी मात्र नाईस टुर्नामेंट दर्शवतायत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आम्ही. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
खूपसा फटका यावेळेला अडचणीत आणलाय पुन्हा एकदा, मात्र सामन्यामध्ये यावेळेला फेरबदल होत असताना आपण पाहतो यस इज गॉन. खूपचा फटका रिस्क घेण्याचा प्रयत्न केला किरण जाधव यांनी. चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावा. ज्या फलंदाजाने आक्रमकता दाखवली होती त्या शेवटच्या षटकांपर्यंत सामना येईल हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. म्हणूनच हा खेळ सर्वांना फार आवडणारा खेळ आहे. जरी इंग्लंडमध्ये हा खेळ जन्माला आला परंतु लोकप्रियता जास्तीत जास्त मात्र भारतामध्ये मिळाली. आज प्रत्येक खेळाडू चाहते झाले ते मात्र भारतीय संघाच्या खेळाडूंचे आपण पाहतो. नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात बाहेरचे खेळाडू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 62 धावा. जॉन्टी रोड्स हे मात्र नाव नेहमीच लक्षात घेतलं जातं कारण ज्या खेळाडूने मात्र जॉन्टी रोड्सला जास्तीत जास्त प्रेम मिळाला भारतामध्ये आणि म्हणूनच त्याच्या परिपूर्ण मात्र त्याच्या जर आपण पाहिलं तर अप्रतिम त्याच्या मनामध्ये इंडियाबद्दल खूप नाव आहे आणि म्हणूनच त्याच्या मुलीचं नाव त्याने इंडिया ठेवलं. हे प्रेम आहे. क्रिकेटवर अलोट प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात कारण हा खेळच असा आहे. लोकप्रियता जास्तीत जास्त मिळवून देण्याचं काम केलं या टेनिस चेंडूने. 120 ग्रॅमचा हा टेनिस चेंडू, 3 चेंडू आणि 4 धावा. काय जबरदस्त सामना. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा स्कूपचा फटका कधी कधी रिस्क म्हणून ओळखला जातो. जेव्हा जेव्हा हा स्कूपचा फटका येतो ना त्यावेळेला मात्र मिसबाह-उल-हक या खेळाडूची आठवण येते. समोर होता गोलंदाज जोगिंदर शर्मा आणि यष्टांच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर थोडासा शॉर्ट फाईन लेगला होता श्रीसंत. हे 3 खेळाडू आठवतात आणि त्या तोंडातील घास हिरावून घेतला पाकिस्तान संघाच्या 2007चा वर्ल्ड कप MS धोनीच्या नेतृत्वाखाली. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो फटका चांगला आहे. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये बदल. शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या इतिहासामध्ये मूर्खपणाची गोष्ट आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावा. हे काय घडलं जातं क्रिकेट मधील बेसिक विसरलेत. सिंगल डबलला विसरलेत की काय तारापूरचे खेळाडू. हे मात्र या वेळेला आपण पाहू शकतात. एका साईडला फलंदाज आहे कुणाल. आता कुणालवर परिपूर्ण मात्र या वेळेला आपण पाहतो जिम्मेदारी आहे. परंतु झाई संघाचं या वेळेला मी कौतुक करेन. एका साईडला फलंदाज मात्र या वेळेला जबरदस्त खेळत असताना मात्र गोलंदाजांनी हार पत्करली नाही. याला म्हणतात आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी सुद्धा दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. आणि तो बेस्ट ऍक्टर कोण ठरेल, गोलंदाज संतोष की कुणाल? अकबर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021 स्टेडियम मध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे सामने पाहायला मिळणार नाहीत. ते सामने मात्र या मैदानात पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि 4 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. हाय व्होल्टेज मॅच. 2 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो फटका चांगला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अप्रतिम गुड फिल्डिंग. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत 1 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 2 धावांचं लक्ष समोर. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 64. 1 चेंडू आणि 2 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती दोस्तों और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों. जर सामना मनापासून तुम्हाला आवडला असेल प्रेक्षकांनो तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू आणि 2 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागते? 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 365 दिवस. 1 चेंडू आणि 2 धावा. जबरदस्त सामना. कंपल्सरी चेसिंग.
यावेळेला बॅटचे एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का हा ना करता करता यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद आणि तारापूर संघाच्या मात्र या वेळेला खेळीच्या अपेक्षा आशा पल्लवित असताना यावेळेला धुळीस मिळवून दिल्या गेल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. जाई संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कौतुक करावं तेवढं कमी. चला शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. तोंडातला घास हिरावून घेतला गेला. चला शेक हँड करायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात. मात्र कंबरेवर हात डोक्यावर हात या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं.